गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण 12th स्टँडर्डमधील चॅप्टर सेकंड अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचा सगळं स्टडी करणार आहोत. देअर आर सर्टन ऑर्गनायझेशन विच आर सेटअप फॉर द पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. फॉर एक्झाम्पल सेल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप फर्म, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, पब्लिक लिमिटेड कंपनी एक्सेट्रा. These organizations maintain books of accounts to find out the working results of the business during a particular financial year. They prepare profit and loss account and the balance sheet on the basis of trial balance. The net results of the business is known as profit or loss. काही संघटना समाजामध्ये अशा स्वरूपाच्या असतात की ज्या नफ्याच्याच उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. फॉर एक्झाम्पल एकल व्यापारी संस्था असेल, पार्टनरशिप फर्म असेल किंवा सहकारी संस्था. अशा प्रकारच्या व्यावसायिक संघटना या एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये आपल्या कारभाराच्या मूल्यांकनासाठी काही हिशेब पुस्तके ठेवत असतात. आणि ही हिशेब पुस्तके ठेवतात ती म्हणजे ते ट्रायल बॅलन्सच्या बेसिसवर. या ट्रायल बॅलन्सच्या बेसिसवर अशा प्रकारच्या व्यावसायिक संस्था या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट तयार करत असतात. असे असले तरी काही संस्था अशा असतात की ज्यांचा उद्देश नफा कमवणे हा असत नाही. देअर आर सर्टन कन्सर्न्स विच डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह. They are formed for rendering some useful services to its members or to the society at large. Such concerns are called as not for profit concern. अशा संस्थांचे उपक्रम किंवा अशा व्यावसायिक संघटनांचे उपक्रम असतील त्या आपल्या संघटनेतील सभासदांना किंवा इव्हन संपूर्ण समाजाला सेवा प्रदान करण्यासाठी लक्ष केंद्रित करतात आणि अशाच संस्थांना नफा न कमावणाऱ्या संस्था असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल ट्रस्ट, हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट, मस्जिद लाईक टेम्पल्स एक्सेट्रा. मात्र अशा संस्था या इतर व्यापारिक संस्थांप्रमाणे कोणताही व्यापार करीत नाहीत. अशा संस्थांचा प्रमुख उद्देश हा सेवा प्रदान करणे हाच असतो. बघा डेफिनेशनमध्ये Not for profit concern are those concerns which do not have profit motive. Any organization, association, club or concerns which operates its activities for the benefits of its members or others and do not have profit motive is called not for profit कन्सर्न. नफा न कमावणाऱ्या संस्था या अशा संस्था असतात की ज्यांचा उद्देश नफा कमवणे हा असत नाही. कोणतीही व्यावसायिक संघटना असो, संस्था मंडळ असो किंवा व्यावसायिक मंडळ असो किंवा उपक्रम की जे आपल्या सभासदांना आणि इतरांना लाभ देण्यासाठी संचलित करतात आणि त्यांचा मेन उद्देश हा नफा कमवणे हा असत नाही. अशा संस्थांना विविध मार्गांनी इन्कम प्राप्त होत असते. फॉर एक्झाम्पल सबस्क्रिप्शन, government grant, subsidies, concession, entrance fees, admission fees, etc. Such income is spent on the activities of the concern. They acquire assets, make provisions for future plan, create funds for general as well as specific purposes like building fund etc. तर अशा संस्थांना अशा स्वरूपातून मिळालेलं जे उत्पन्न असतं, फॉर एक्झाम्पल वर्गणी, देणग्या किंवा सरकारी अनुदाने असतील, आर्थिक सहाय्य असतील, तर या संस्था मिळालेल्या निधीतून भविष्यासाठी काही तरतूद करून ठेवत असतात आणि ह्या मिळालेल्या उत्पन्नातूनच सामान्य कार्यासाठी असेल किंवा विशिष्ट कार्यासाठी असेल असे निधी ते उपयोगात आणत असतात किंवा संस्थेचा जो दैनंदिन कारभार सांभाळत असतात त्या दैनंदिन कारभारासाठी या निधीचा ते वापर करत असतात. आता नफा न कमवणाऱ्या संस्था या कोणकोणत्या प्रकारात मोडत असतात बघा. Not for profit concerns are those concerns or NPO. NPO means not for profit organization. Organization means concerns, व्यावसायिक संघटना, which are formed for promoting arts, culture, religion, sports, charity, education, health, etc. अशा क्षेत्रातील म्हणजे ज्या कला, संस्कृती अशा क्षेत्रातील ज्या काही धर्मादायी शैक्षणिक संस्था असतील, आरोग्यदायी शैक्षणिक संस्था असतील, तर या संस्थांच्या संवर्धनासाठी या कार्यामध्ये किंवा या संस्थेमध्ये जी काय धार्मिक कार्य चालत असतील तर या धार्मिक कार्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात. Whose primary motive is to provide services to its members and not to earn a profit.
ज्या संघटनांचा किंवा या संघटनांचा प्रमुख उद्देशच नफा कमविणे हा असत नाही, तर आपल्या सभासदांना सेवा प्रदान करणे हा मेन मोटिव्ह या संघटनांचा असतो. We spend their income in promoting their objectives. ज्या आपले उत्पन्न किंवा या संघटना आपले उत्पन्न पूर्ण संघटनेच्या उद्दिष्टांसाठी संवर्धनासाठी खर्च करत असतात. which prohibits the payment of any dividend to their members. अशा संघटना की ज्या संघटना आपल्या संघटनेतील सभासदांना लाभांश देण्यावर बंदी घालतात किंवा लाभांश देण्यावर अटी घालत असतात. का तर कारण या संघटनेचा वैयक्तिक हितापेक्षा सामाजिक हिताला किंवा समाजातील लोकांना सेवा प्रदान करणे हा मेन उद्देश असतो. आज आपण या टॉपिकमध्ये नेट प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय, म्हणजेच NPO म्हणजे काय हे सविस्तर डेफिनेशन थ्रू बघितल्यानंतर 11th स्टँडर्डमध्ये आपण प्रॉफिट कन्सर्न जे काय स्टडी केला, म्हणजे प्रॉफिट कन्सर्न आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या दोन्ही संघटना ज्यावेळेला आपण समाजामध्ये बघत असतो त्यावेळेला प्रॉफिट कन्सर्नमध्ये अकाउंट मेंटेन कसं करायचं हे आपण 11th मध्ये आपण बघितलं. मात्र अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये ज्यावेळेला आपण समाजामध्ये या संस्था स्थापन झालेल्या बघतो त्यावेळेला अशा संस्थांमध्ये अकाउंट मेंटेन कशा स्वरूपात केलं जातं किंवा ते का केलं जातं, करण्याची गरज काय, हे आपण या टॉपिकमध्ये सविस्तर बघणार. पण त्याआधी समाजामध्ये वावरत असताना आपण ऑर्गनायझेशन ह्या दोन प्रकारच्या बघतो. एक म्हणजे प्रॉफिट कन्सर्न आणि दुसरे म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. प्रॉफिट कन्सर्न मीन्स की ज्या संस्थांचा उद्देशच काय असतो, नफा प्राप्ती हा असतो. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच ऑर्गनायझेशन इज टू अर्न अ प्रॉफिट. मात्र नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये नॉट प्रॉफिट मोटिव्ह. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच ऑर्गनायझेशन इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये काय असतो, तर सेवा प्रदान करणे हा मेन उद्देश असतो. मग प्रॉफिट कन्सर्नमध्ये अकाउंट मेंटेन जसं केलं जातं त्याच पद्धतीनं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये देखील अकाउंट मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणाल धर्मादायी संस्थेमध्ये हिशेब लेखनाचं काम कशा पद्धतीनं चाललं जातं, तर यावरतीच हा टॉपिक आपण स्टडी करणार आहोत. प्रॉफिट कन्सर्नमध्ये ज्या वेळेला एखादा अकाउंट मेंटेन करतो तर त्याच्यावरून आपण ट्रायल बॅलन्स हा प्रिपेअर करतो, कारण मेन उद्देशच नफा प्राप्ती असतो. त्यामुळे ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करणं प्रॉफिट कन्सर्नमध्ये गरजेचं असतं. मात्र नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ट्रायल बॅलन्स महत्त्वाचा असत नाही. डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स बट देअर ट्रान्झॅक्शन आर समराइज्ड इन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. तर काय केलं जातं बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये कोणतीही ट्रान्झॅक्शन पहिल्यांदा नोंद कुठे केली जाते, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये केली जाते. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटलाच आपण कॅशबुक असंही म्हणतो. कॅशबुक आपण 11th स्टँडर्डमध्ये कॅशबुकचा सविस्तर अभ्यास केलेला आहे बघा. कॅशबुक म्हणजे काय, तर जे डे टू डे मंथ टू मंथ जे काही रोखीचे व्यवहार होत असतात त्या प्रत्येक व्यवहारांची नोंद आपण कॅशबुकमध्ये करत असतो. सेम रिसिप्ट अँड पेमेंटमध्येच आपण इथं या टॉपिकमध्ये प्रिपेअर करताना करणार आहे. फरक इतकाच आहे की कॅशबुकमध्ये आपण फॉर एक्झाम्पल 1 तारखेला जर उत्पन्नाची ट्रान्झॅक्शन घडली आणि नंतर 5 तारखेला जर उत्पन्न मिळण्याची ट्रान्झॅक्शन घडली तर या दोन्ही ट्रान्झॅक्शन आपण ज्या डेटला घडल्या त्या डेटला आपण लिहित असतो. मात्र रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल 10 तारखेला एक्सपेन्सेसची किंवा पेमेंटची एक ट्रान्झॅक्शन घडली आणि नंतर 16 तारखेला एक ट्रान्झॅक्शन पेमेंटची घडली, तर या दोन्ही ट्रान्झॅक्शन एकाच वर्षामध्ये घडल्यामुळे टोटल एका वर्षामध्ये जेवढा एक्सपेन्सेस होईल किंवा जेवढं रिसिप्ट मिळालं असेल त्यांचा एकत्रितपणे पोस्टिंग आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये करत असतो. बिकॉज रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. काय, इट इज अ रिअल अकाउंट. आता प्रॉफिट कन्सर्नमध्ये ट्रायल बॅलन्सवरून आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करत होतो. ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंट हे आपण कंबाईन प्रिपेअर करत होतो. ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंट का ओपन करतो, तर प्रॉफिट कन्सर्नमध्ये मुळात प्रॉफिट हा मोटिव्ह असल्यामुळे संस्था नफ्यामध्ये आहे की तोट्यामध्ये आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि हे पाहण्यासाठी संस्था P&L अकाउंट ओपन करत असते. मात्र नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये पहिलं एंट्रीचं पोस्टिंग केल्यानंतर त्याच्यावरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करणं गरजेचं असतं. का, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवरून आपल्याला म्हणजे संस्थेला
इन्कम कोणकोणत्या सोर्सेसमधून मिळालेला आहे किंवा त्या मिळालेल्या इन्कममधून एक्सपेंडिचर कशा पद्धतीनं आपण ते खर्च करतो किंवा एक्सपेंडिचरसाठी किती पैसा आपण यूज करतो हे पाहणं गरजेचं असतं. आणि जसं ज्या पद्धतीनं प्रॉफिट कन्सर्नमध्ये P&L अकाउंटवरून प्रॉफिट किंवा लॉस जसं आपण कॅल्क्युलेट करतो, त्याच पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवरून संस्था सरप्लसमध्ये आहे की डेफिसिटमध्ये आहे हे निश्चित करत असतो. कारण आता सरप्लस म्हणजे काय, तर वाढावा. संस्थेला एक्सपेंडिचरपेक्षा इन्कम जर जास्त लाभत असेल तर संस्था ती सरप्लसमध्ये आहे म्हणजे वाढाव्यात आहे असे आपण निश्चित करतो. तसंच डेफिसिट म्हणजे काय, तर तूट. इन्कमपेक्षा एक्सपेंडिचर संस्थेला जर जास्त द्यावे लागत असतील किंवा जास्त पे करावे लागत असतील तर संस्था निश्चितच ती काय असणार आहे, डेफिसिटमध्ये असणार आहे. हे आपण सिद्ध करू शकतो. त्यानंतर प्रॉफिट कन्सर्नमध्ये दुसरा येतो तो म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट काय दर्शवतं, तर संपूर्ण संस्थेची फायनान्शियल कंडिशन काय आहे किंवा फायनान्शियल पोझिशन काय हे या बॅलन्स शीटवरून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये देखील बॅलन्स शीट अतिशय महत्त्वाचे आहे. कारण बॅलन्स शीटमध्ये आपण प्रॉफिट कन्सर्नचा विचार केला तर जे काही ठराविक पॉईंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल कॅपिटल असेल, नंतर लायबिलिटी असतील, असेट असतील, हे आपण बॅलन्स शीटमध्ये लिहित असतो. म्हणजे शेवटी संस्थेला असेट किती निर्माण झालेली आहे किंवा लायबिलिटी किती निर्माण झालेली आहे, ऑनर्सने कॅपिटल किती त्याच्यामध्ये घातलेले आहे हे या बॅलन्स शीटवरून आपल्याला निश्चित करता येतं. त्याच पद्धतीनं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये देखील बॅलन्स शीट आपण ओपन करणं गरजेचं असतं. आता बॅलन्स शीटमध्ये आपण नोंदी करत असताना कशा पद्धतीनं नोंदी करतो बघा. इन्कम अँड एक्सपेंडिचर नंतर बॅलन्स शीट अतिशय महत्त्वाचे आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये लायबिलिटी साईडला आपण ज्यावेळेला कॅपिटल फंड लिहित असतो तर त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड गोष्टी असतात. का तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये स्वतःचं भांडवल तिला स्वतः निर्माण करावं लागतं. कोणताही ऑनर्स किंवा पार्टनर्स त्याच्यामध्ये कॅपिटल घालत नाही. कॅपिटल फंड रिप्रेझेंट्स ॲक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस, सबस्क्रिप्शन्स, डोनेशन्स अँड सरप्लस ॲज शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर बॅलन्स शीटमध्ये ज्यावेळेला आपण लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड लिहित असतो तर पूर्वीचं जे काही कॅपिटल संस्थेमध्ये शिल्लक आहे ते कॅपिटल आपण कॅपिटल फंडामध्ये इन्क्लूड करत असतो. आणि नंतर काही लेगॅसीज व्यक्तींनी दिले असतील किंवा सरप्लस काही येत असेल इन्कम अँड एक्सपेंडिचरमधून किंवा सबस्क्रिप्शन काय असतील किंवा डोनेशन काय मिळालेले असतील तर हे संस्थेचं उत्पन्न म्हणून आपण ते कॅपिटल फंडामध्ये इन्क्लूड करत असतो. मात्र प्रॉफिट कन्सर्नमध्ये ज्यावेळेला बॅलन्स शीटमध्ये आपण लायबिलिटी साईडला कॅपिटल लिहित असतो तर हे कॅपिटल मुळात संस्थेच्या पार्टनर्सनी संस्था निर्माण करतानाच त्यांनी ते आणलेलं असतं. ऑनर्स फंड इन्क्लूड्स ऑनर्स इन्व्हेस्टमेंट, दॅट्स इट, कॅपिटल प्लस रिझर्व्स अँड सरप्लस. बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपण अकाउंट मेंटेन करत असताना पहिला अकाउंट जो महत्त्वाचा आपण प्रिपेअर करणार आहे तो म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. दुसरा म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि नेक्स्ट बॅलन्स शीट.